रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
हरिणे माझे हरिले चित हरिणे माझे हरिले चित हरिणे माझे हरिले चित हरिणे माझे हरिले चित हरिण माझे हरिले चित्त हरिण माझे हरिले चित्त
हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा, नोही बराह लौकिक. पारकियासी सांगता गोष्टी, पारकियासी सांगता गोष्टी, करची कोटी खातील, आता कैसे जाऊ घरा, नोही बराह लौकिक. तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोणी, आता कैसी जाऊ घरा, नोहे बराह लौकिक. विठ्ठल विठ्ठल सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकानित्यविमलमञ्चलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं द्विगुणरहितं सद्गुरुतं नमामि, सद्गुरुतं नमामि. महायोगपीठे तटे मारथ्यं वरपुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे, समागत्यातिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमः,
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया माझा हृदय सद्गुरु जेने तारिलो संसार भरो म्हणून विषयाच्या धरो विवेकावरी आता उदय आपुले चापाळून या बल्यावरी बैसले पावली श्री गुरूंची अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोज तेजं स्फुरदिक् प्रदेशं विजिन्द्रदेव सदा सूयमानं समाधिस्मूर्ती भजे ज्ञानदेवं जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपन देवा निवृत्ती उदारा सोपन देवा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवाने मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवाने मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवाने मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवाने आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो आता माझे मन तू राखावे बांधून तुका मने वाटे फुटो देव नको फाटे धन्य आगदीन संत दर्शनाचा धन्य आगदीन संत दर्शनाचा धन्यवाद देना संत दर्शनाचा धन्यवाद देना संत दर्शनाचा अनंत जन्माचा सीन गेला भगवानाच्या आलिंगन द्यावे भगवान जाई आलिंगन मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या किंवा श्री संतांच्या माता साष्टांग करी हे दंडवत प्रस्तुत प्राप्त काल प्राप्त समय प्राप्त घटिका सालाबाद प्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम उत्सव कितवं वर्ष आहे 21व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत श्री राम संतोषी माता मित्रमंडळ फळेगाव सार्वजनिक रामनवमी निमित्त अखंड हरिनाम सोहळा त्या निमित्तानं माझ्या वाट्याला आलेली आहे ही काल्याची कीर्तनाची सेवा विठाला विठाला माझे गुरुबंधू रुपेश महाराज खराट यांचा मला फोन आला त्याचबरोबर आमचे रंगनाथ महाराज ढोले यांचाही फोन आला हेही घरी आले की महाराज कीर्तनाची सेवा हवी आहे असो मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये एक प्रमाण बोलत असतो कृपा केली संत जणी लाविले भजन श्री हरीच्या नाही तरी जातो बाया प्रमाण माय बाप हो या दोन पायाचा विना शेपटी शिंगाचा रेडा याच्यावरती सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा यांची कृपा झाली आणि हा रेडा तुम्हाला काय तत्वज्ञान सांगणार परंतु माझ्या सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने जो मला जो प्रसाद प्राप्त झालाय ना तो मी तुमच्या फक्त वाटण्यासाठी आलेलो आहे विठाला आज काल्याच्या कीर्तनाची सेवा आणि सर्वांच्या नामचिंतनासाठी निवडलेला अभंग गवळणी प्रकरणातला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा आहे चार चरणांचा आहे
या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपण जर पाहायला गेलो, जगद्गुरु तुकोबाराने गवळण निवडली आणि म्हणतात, हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. त्याने असं व्यक्त केले की हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझं चित्तहरण केलं आणि चित्तहरण केल्यानंतर माझी देवान अवस्था हरपली. असो आईचा कोटे आठवची नाही, देईचं विदही भोगुदश. या उक्तीप्रमाणे डोक्यावरती माठ आहे, माठावर माठ असून सुद्धा तो भार आहे, तो भार विसरलो. वित्त म्हणजे पैसा, व्यवहार हा विसरलो. आता काहीची जाऊ घरा नहे बरा लौकिक. ज्या बाजारासाठी मी निघालो होतो ना, तो बाजारच माझ्याकडनं झाला नाही. भार विसरलो, वित्त विसरलो. मग आता मी घरी जाऊ कशी? घरचे म्हणतील नहे बरा हा लौकिक, तुझा काय लौकिक बरं नाही, तुझं काय वागणं बरं नाही. आता काहीची जाऊ घरा नहे बरा हा लौकिक. मग पुन्हा जगद्गुरु तुकोबार तिसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात, पारखी असे सांगता गोष्टी घरची कुटी खातील. पारखी अशी म्हणजे परके. माझी या देवाची अवस्था झाल्यानंतर मी जर कोणाला परक्या पुरुषाला, परक्या व्यक्तीला जर सांगायला गेलो तर तुम्ही संशय घ्याल. संशय घेतल्यानंतर घरची लोक काय करतील? कुटी खातील. आपल्या भाषेत घरची कुटी खातील. पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. आता घरची जाऊ घरा नहे बरा हा लौकिक. आणि मग जगद्गुरु तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये वर्णन करतात, बाबा तुका म्हणे विनांतर आहे, पहिले पायी वर्तवणी. तुला भगवान परमात्म्याचा अनुभव आलेला आहे ना, तुझ्या देहाची अवस्था झालेली आहे ना, मग एक काम कर, काही कुठल्या प्रकारचा त्रास न घेता शांत बस, शांत राहा. ज्या भगवान परमात्म्याची तुला प्राप्ती झालेली आहे ना, ज्या भगवान श्रेष्ठ भगवंत परमात्म्याला तू पाहिले आहे ना, त्याला पुन्हा पहा आणि त्याच्या जागी निवांत करा. आज काल्याचं आणि सांगता 1.5 दिवसीय वैष्णव मेळावा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्ताने ही काळाची सेवा. आज काळाच्या कार्यक्रमाने आपण आज सांगता या हरिनामाची सांगता करणार आहोत. का आला? काला 3 प्रकार आहे माझ्या मते. एक म्हणजे जीव शिवाचा काला, दही आणि लाहीचा काला, आणि तिसरं म्हणजे भगवान परमात्म्याने जे नदीकाठी केलेला सवंगड सुबचूक केला तो काला. विठाला माय बापू, तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत, या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला आहोत. का तर काला हा तुमच्या वाट्याला आलेला आहे. देवाने इच्छा केली काळाच्या प्रसादासाठी, परंतु त्यांच्या जीवनामध्ये हा काळा आला नाही, तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा काळा आला. का आला? प्रश्न निर्माण होतो. का आला? कशासाठी आला? प्रश्न निर्माण आहे, उत्तर आपण शोधायचं आहे. आपुले आपण करा सोडावर संसार बंधन तोडावे. की का आला? कशासाठी आला मृत्यू लोकांमध्ये? आज तुम्ही आम्ही भाग्याचे आहोत, आपण या काळाच्या प्रसादाला साक्षी आहोत. काल रामनवमी होती, तुम्ही आम्ही अजून एक गोष्टीला साक्ष आहोत, ते म्हणजे माझे राम प्रभू पुन्हा एकदा अयोध्येला सिंहासनावरती बसलेले आहेत. विठाला विठाला रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.
आणि आज रामप्रभूचं तुम्हाला साक्षात का आपल्याला भजन करायला मिळतंय, काल्याचं कीर्तन सेवन करायला मिळतंय, भाग्याचे आहोत आपण. मी नेहमी म्हणत असतो सपने तो हर कोई सजाता है, लेकिन भगवान हर किसी का सपना पूरा नहीं कर करता. इसी तरह इस धर्म मंडल में हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है उसे मेरा भगवान बुलाता है. वैकुंठाच्या देवाने सुद्धा विचार केला मला काळाचा प्रसाद प्राप्त व्हावा. विठाला विठाला वैकुंठाच्या देवाने सुद्धा विचार केला आम्हाला सुद्धा काळाचा प्रसाद प्राप्त व्हावा. महाराज इकडे 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 विठाला 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 वैकुंठाच्या देवाने सुद्धा विचार केला आम्हाला सुद्धा काळाचा प्रसाद प्राप्त व्हावा. परंतु भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. ज्याप्रमाणे गवळ्याने जन्म घेतला, ज्याप्रमाणे काळाच्या प्रसादासाठी मी जन्म घेतला, त्यासाठी तुम्हाला सुद्धा मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. परंतु देव काही मानले नाही. नाही आम्ही देव आहोत, त्यांना देवपणाचा अहंकार होता. भगवान परमात्मा म्हटले, गवळ्यानं म्हटले काम करा, काळाचा प्रसाद झाल्यानंतर तुम्ही या यमुनेच्या तरी हात धुवू नका. का काळाची आसे देव जाळी झाले मासे. भगवान परमात्मा जे देव आहेत ना ते मासे झाले कशासाठी? हा काळाचा प्रसाद सेवन करण्यासाठी. परंतु भगवान परमात्म्याने उत्तर दिला मला सांगा काळाचा प्रसाद घ्यायला हरकत काय होती देवाला? आज जर इथं कुणी आलं, मंत्री आला, नगरसेवक आला, कुणी आलं, तुम्ही काळाचा प्रसाद देणार की नाही देणार? देणार ना. या बघा या रे लाल थोर सगळ्यांना अधिकार आहे. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, खटिया नटिया सगळ्यांना अधिकार आहे काळाचा प्रसाद सेवन करण्याचा. परंतु देवाने सांगितलं नाही, या देवाने द्यायचं नाही. का? देवाने देवपणाचा अहंकार आहे. ज्याप्रमाणे मी देव प्रभू असून सुद्धा मी माझ्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा अवतार घेऊन हे तुमच्या सोबत खेळत आहे. गवळ्याने सुद्धा अवतार घेतला आणि गवळे आले देवा धरिती अवतार. मला सांगा तुम्ही आम्ही नव्हतो का? तेव्हा श्रीकृष्ण भगवान परमात्मा जन्माला आले तेव्हा नव्हतो आपण? मला असं वाटतं आपण होतो. तुमचं मत काय ते मला सांगा. आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर. जेव्हा श्रीकृष्ण भगवान परमात्मा जन्माला आले तेव्हा आपण गवळे होतो. जेव्हा रामप्रभू जन्माला आले तेव्हा आपण वानर होतो. जेव्हा माझा पांडुरंग परमात्मा विठेवरती उभा होता तेव्हा आपण वारकरी आहोत. आणि तुम्हाला मी भाग्याचे आहोत. मी नेहमी मला तुम्ही तेच सांगतोय की आज काळाच्या प्रसादासाठी तुम्ही साक्षी आहोत. कारण काळाचा प्रसाद तुम्हाला भेटतो. प्रत्येक जण म्हणतो नाही मी 8 दिवस जाणार नाही, पण मी काळाच्या कीर्तनाला जाईल. काळाच्या कीर्तनामध्ये असं नक्की काय आहे? चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. आजच्या दिवशी फक्त माझ्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या रासक्रीडा लीला या चरित्राचं वर्णन करता येतं. आज वारकरी संप्रदायाच्या प्रमाणे दंडक आहे कीर्तन करावं. त्या वक्त्याला दंडक आहे. आज कुठलाही कोणाचे वर्णन न करता माझं फक्त भगवान परमात्म्याचं वर्णन करायचं आहे. एरवी नाम पर अभंग, उपदेश पर अभंग, संत पर अभंग, देव पर अभंग कीर्तनकार काही बोलू शकतो. परंतु आज या दिवशी ह्या कीर्तनकाराला या वक्त्याला दंडक आहे. आज फक्त माझ्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्राचं वर्णन करायचं आहे. परंतु प्रत्येक काळाच्या कीर्तनामध्ये तेच आहे, दुसरं काय ऐकायला भेटत नाही. का असं ऐकायला? कारण भगवान परमात्म्याने माझ्या त्या 3 प्रकारचे अवतार घेतले. भगवान परमात्म्याने माझे अंशांशाचे अवतार, पूर्ण अवतार आणि लीला अवतार. रामप्रभू आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा हा पूर्ण अवतार आहे. विठाला 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 विठाला. रामप्रभू आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या अवताराचा विचार जर केला, रामप्रभू धडधडीत उन्हामध्ये उन्हाच्या भरात 12 वाजता जन्माला आले.
कडकडायचं जसा आता ऊन लागतो ना तसा. आणि माझ्या श्रीकृष्ण भगवान परमात्मा रात्री 12 वाजता जन्माला आले. खूप पाऊसच पाऊस. राम प्रभू जन्माला आले. दऱ्या खोऱ्यानं आनंद झाला. सुकलेल्या झाडांना पालवी फुटली. माझे श्रीकृष्ण भगवान परमात्मा जन्माला आले. पाऊसच पाऊस. दुर्योधन जन्माला आला. रक्ताचा पाऊस पडला. आणि तुम्ही आम्ही जन्माला आलो ना, पावसाळ्यातल्या पावसाला पण दुष्काळ. म्हणजे राम प्रभू राजवाड्यात जन्माला आले आणि माझे श्रीकृष्ण भगवान परमात्मा कारागृहामध्ये जन्माला आलो. बघा विचार करा. आपण म्हणतो देव येतो. अरे देवाला भोगावं लागलं. देवाला सुद्धा भोगावं लागलं. श्रीकृष्ण भगवान परमात्मा म्हणजे कारागृहामध्ये जन्माला आले. परंतु लगेच आई आणि वडिलांपासून ताटातूट झाली. कुठे गेले बाबा? भगवान परमात्मा म्हटले, त्या वसुदेवाला म्हटले, काम करा बाबा. तुम्हाला असं वाटतं ना मला माझ्या मामापासून तुम्हाला धोका आहे. माझं नियोजन मी करून ठेवलेलं आहे. मला कुठे घेऊन जा? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने मला कुठे नाही. माझं नियोजन मी करून ठेवलंय. मला कुठे घेऊन जा? त्या गोकुळात नंदाच्या घरी घेऊन जा. आणि नंदाच्या घरून गेल्यानंतर भगवान परमात्मा तिथे काय? गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. कृष्ण गोकुली जन्मला दृष्टा चळका पसुटला. मला सांगा, तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्या हृदयामध्ये कृष्ण जन्माला नाही आला का? आपण काय करतोय? जीवाचा विचार करतो. जीव शिव काळा. काय माहिती? जीव शिव काळा. जीव आपण बघतो जीवाकडे लक्ष देतो. मी आहे. तुम्हाला जीवपणाची दशा नष्ट करायचे आणि शिवपणाला यायचे, त्यालाच म्हणतात काळा. कृष्ण गोकुली जन्माला दृष्टा चळका पसुटला. कृष्ण गोकुळामध्ये जन्माला येतो ना, तेव्हा तिथला असलेला कंश, दैत्य, राक्षस हे घाबरायला लागले, थरकाप व्हायला लागले. दृष्टा चळका पसुटला का? तर होता कृष्णाचा अवतार. आनंद करते घरोघर. तो अवतार कोणाचा होता? श्री कृष्ण भगवान परमात्माचा अवतार. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. ज्याप्रमाणे रामप्रभू जन्माला आले, श्रीकृष्ण भगवान परमात्मा जन्माला घेतल्या गावामध्ये, त्या नगरीमध्ये आनंद झाला. आणि सर्वांनी गुढिया तोरणे सडा सारवण रांगोळ्या केल्या. का? तर भगवान परमात्मा जन्माला आले. मला सांगा, तुमच्या आमच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा जन्माला आले नाही का? आले आहात म्हणून तुम्ही आहात. श्रीकृष्ण भगवान परमात्मा तुमच्या हृदयामध्ये वावरतोय. धरिला पंढरीचा चोर म्हणजे माझा भगवान परमात्मा. धरिला पंढरीचा चोर लक्षात आलं पाहिजे आपल्याला. चोर कोण? जो भगवान परमात्माचा अंश माझ्या हृदयामध्ये वावरतो नाही, तो म्हणजे माझा आत्मा. तो माझा पंढरीचा चोर आहे. तो माझा पांडुरंग आहे. तो माझा राम आहे. तो माझा श्रीकृष्ण भगवान परमात्मा आहे. विठला विठला. आणि त्या गवळणीची अवस्था निर्माण झाली. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. ती म्हणते, गोविंद ज्या तुने दामोदर ज्या रे, हरी ज्या कुणी कृष्ण ज्या रे. ती जेव्हा निघाली ना, डोक्यावर दुडीवर दुडी घेऊन गवळणी. ती कशासाठी निघाली? बाजारामध्ये दही दूध ताक विकण्यासाठी निघाली. परंतु तिने भगवान परमात्माला बघितलं आणि देहभान विसरून गेली. त्या तिची भाव अवस्था निर्माण झाली. मग हरिने माझे हरिले चित्त. मग तिने दही घ्या दही, दूध घ्या दूध असं न म्हणता तिने काय म्हणावं? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखील डोला बैसाला म्हणे. तिच्या मुखातून काय शब्द बाहेर पडावे? हरी घ्या, देव घ्या, कृष्ण घ्या.
आजूबाजूच्या त्या गवळीने विचारलं, अगं तू काय म्हणतेस? मी म्हणते गोविंद घ्या, पुढे दामोदर घ्या. ती म्हणते असं का म्हणते? तिने सांगितलं, मी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला पाहिलं आणि त्यांनी माझं चित्त जे आहे ना ते हरपुडे घेतलं. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गवळणी माझे हरिले चित्त, हरिने 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 माझे हरिले विसरले. हरीने माझं चित्ताचे हरण केले. सावळे रूपाडे चोरटे चित्ताचे. माझा भगवान परमात्मा कसा आहे? सावळा आहे, रूपणा आहे, गोजिरवण आहे. सावळे रूपाडे चोरटे चित्ताचे. उभे पंढरीच्या विठेवरी डोळ्याचे नारी पाहताना पुरे. सावळा आहे, रूपडे, चित्त चोरून नेले वो. नवसिये नवसिये माझे नवसिये हो. माझा भगवान परमात्म्याने माझं चित्ताचं हरण केल्यानंतर काय होतं मायबाप? ज्या ठिकाणी गवळणाची अवस्था झाली ना त्या ठिकाणी तुमच्या आमची सुद्धा अवस्था झाली पाहिजे मायबाप. चित्त चाकाटले आटुगे वात्या पांगुळले जेतले जेत आपात कुंचित रोमांच आले. मला सांगा बाबा, ज्याप्रमाणे ही ज्ञानेश्वरी मध्ये उभी आहे, ज्याप्रमाणे माझ्या गवळणीची अवस्था झाली भगवान परमात्म्याला त्या स्वरूप पाहिल्यानंतर त्याप्रमाणे तुमच्या आमची सुद्धा या देहाची सुद्धा अवस्था झाली पाहिजे. तेव्हा जीवशुद्धता काळा होईल, नाही तर होणार नाही. काळा म्हणजे काय ते तुम्ही जाणल्याशिवाय, त्या स्वरूपाची ओळख केल्याशिवाय तुम्हाला काळा कळणार नाही. तुम्ही आम्ही म्हणतो फक्त हा काळा गाय दुधाचा काळा, जो एवढे तरी भगवान परमात्म्याने केला तो काळा. जीव शिवाचा काळा कधी होणार? तुमच्या ठिकाणी जीव आहे, तुमच्या ठिकाणी शिव सुद्धा आहे, परंतु तुम्हाला जीव इच्छिती नाहीसी करून तुम्हाला शिव स्वरूप व्हावं लागेल. चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळले जेतले जेत आपात कुंचित रोमांच आळे. तुम्हाला ज्याप्रमाणे गवळणीची अवस्था झाली ना त्याप्रमाणे देवाची अवस्था होते बरं आणि होणार. तुम्ही मला म्हणता हो कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप. कापे तो थरारा स्वरूप देखे नेत्री अश्रुत भेतरी वाहता ते. परंतु त्याच्यासाठी बाबा ते स्वरूप बघायचं आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला जी रीत आहे ना ती सद्गुरु प्रमाणपणे कशी तशी तुम्हाला प्राप्त करून घ्यावी लागेल. चिंतनीन प्राप्ती नाही, संतवीन प्राप्ती नाही, संतवीन प्राप्ती नाही, संतवीन प्राप्ती नाही. ऐसे वेदांती ग्वाही, ऐसे वेदांती ग्वाही, तेरे सारथी
शिवाही काय करतात संत, संतांनी तुम्हाला मला ती रीत द्यावी, तेव्हा तुम्हाला त्या स्वरूपाची जाणीव होईल. नुसती अनुग्रह घेऊन गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची, पंढरीच्या वाऱ्या करायच्या, आळंदीची वारी करायची उपयोग नाही. माझा असं मुळीच वेळ मुद्दा नाहीये की करू नये, परंतु ज्यांनी ज्यांनी सद्गुरू परमात्म्याने नाम घेतलंय ना, त्या नामाची ओळख करून घ्या. तेव्हा तुम्हाला माझा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं नाम घेतलं जशी गवळणीची अवस्था झाली ना, तशी तुमची सुद्धा अवस्था होईल. तुम्ही म्हणाल महाराज रीत कशी आहे, तुम्हाला रीती सांगतो ऐका. सोम शब्दाचा मारा केला. आपण शास्त्राच्या पलीकडे मी जाणार नाही, शास्त्राबद्दल सांगतो. सोम शब्दाचा मारा केला, आता विठ्ठल कोंडीला, कोंडून धरला जीव, देह भावे पूजिला. अशी रीत आहे मायबाप. ही रीत जर तुम्ही घेतलीत ना सद्गुरू मार्फत, तर तुम्हाला ती गवळण समजेल, माझा श्रीकृष्ण भगवान परमात्मा समजेल, हरी समजेल, कृष्ण समजेल. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाच्या निकळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंडगाती. कृष्णही तोच आहे, हरी तूच आहे, रामही तोच आहे. परंतु माझ्या भगवान परमात्मा स्वरूप जर तुम्ही बघितलात ना मायबाप, त्या देहाची अवस्था झाली ना, ज्याप्रमाणे गवळणीची अवस्था झाली त्याप्रमाणे तुमची गवळणीची अवस्था होईल. चित्त चोरून नेल्यानंतर तिची अशी स्थिती झाली का ती दूध आणि दही दुधाचं विकायचं सोडून गेले आणि म्हणते आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडले. अशी तिच्या देहाची अवस्था झाली. आणि मग म्हणते आता मी घरी जाऊ कशी, घरी जरी गेलो तर म्हणतील तू पैसे कुठे. बघा मायबाप, त्या गवळणीची अवस्था अशी झाली ना, डोक्यावर आपण 3-3, 4-4 अंडे घेतो आणि पाण्याला जातो. आता नळ आले घरात सगळ्यांच्या, आता विसरल्या धुडी नाही का. धुडीवर धुडी गवळणी घेऊन निसा साथ निघाली. धुडीवर धुडी, धुडीवर धुडी, दही दूध दोन्ही. आणि विकायला निघाल्यानंतर भगवान परमात्म्याला बघितलं, चित्त चोरून नेलं, देह भान विसरले. म्हणते आता मी घरी जाऊ कशी. घरी विचारलं पैसे कुठे आहेत, मग काय सांगू. ती थोडी घाबरली. तिने तिचा संवाद दुसऱ्या गवळणीला व्यक्त केला की अगं मी काय करू, घरी जर गेले तर मला आता बोलतील की आता काहीच जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक की तुझं लौकिक, तुझं वागणं बरं नाहीये, तू दही दूध विकायला गेली होती. परंतु झालं काय, ती गवळण त्या गवळणीला म्हणते की काय सांगू आता मी घरी गेल्यानंतर. मायबाप लक्षात घ्या, श्रीकृष्ण भगवान परमात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आले. एक मुद्दा समजून जाईल तुम्हाला. तुम्ही आम्ही कोरोनातून वाचलो म्हणूनच कालाला प्राप्त झालो. तुम्ही आम्ही कोरोनातून वाचलो म्हणून अयोध्या प्रभूचं सिंहासनावरती बसलेत ना, त्याला आपण साक्षी झालो. बेटाला बेटाला ज्याप्रमाणे भगवान परमात्माने त्या गौरीने चित्तहरण केलं ना, त्याप्रमाणे तुमचं सुद्धा चित्तहरण करेल. चित्तहरण करणं म्हणजे काय, प्रेम भाव अवस्था निर्माण होईल. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे, मन मोहिले रे, डोळ्याती काजल कपाली लावी. माय बाप लक्षात घ्या कशी अवस्था आहे. आणि तुम्ही आम्ही म्हणतो की या देहाच्या ठिकाणी अवस्था होणार नाही, होणार. सुंदर गवळणे बघा कसं वर्णन केलंय. सावळा देखील आनंदाचा, तेने आनंदाचा पुराला, एका जनार्दनी सावळा कृष्ण गवळणे पाहता होती तल्ले. सावळा देखील आनंदाचा, जो सावळा आहे नंदाचा पोरगा, त्याला बघितलं ते आनंदाचा पूर आला. एका जनार्दनी सावळा कृष्ण, तर कोणाचा सावळा कृष्ण भगवान परमात्मा होता. तर तुम्हाला सुद्धा त्या भगवान परमात्माला पाहायचं असेल ना,
तर तुम्हाला संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल, कीर्तनामध्ये बसावं लागेल. संतान के संग तू लागले तेरी अच्छी बनेगी. संतान के संग तू लागले तेरी अच्छी बनेगी. रागी बन गई, रागी बन गई, रागी बन गई, रागी बन गई. संतान के संग तू लागले तेरी अच्छी बनेगा. संतान के संग तू लागले तेरी अच्छी बनेगा. संतान के संग तू लागले तेरी अच्छी बनेगा. संतान के संग तू लागले तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्ही बिघडणार नाही. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडणार. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा याचा अर्थ असा आहे. संतांच्या संगतीमध्ये गेला संत काय करतात? तुम्हाला तो नाम देतात, तुम्हाला त्या स्वरूपाची ओळख करून देतात, तुम्हाला कृष्ण भगवान परमात्म्याचं स्वरूप दाखवतात. तुम्ही म्हणता आम्ही श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला पाहू शकतो का? हो, पाहू शकता. आता गवळण म्हटली सावळा देखील नंदाचा, तो नंदाचा पोराला तुम्ही बघू शकता. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. संतांच्या मार्फत नामाचा नाम घ्यावं लागेल. नाम घेतल्यानंतर तुम्हाला तो स्वरूप प्राप्त होईल. तेच त्या गवळणीने त्या चित्तहरण केल्यानंतर भगवान परमात्म्याला चित्तहरण केलं आणि चित्तहरण केल्यानंतर ती गवळण म्हणते की मी घराला जाऊ कशी? अभंगाचं दुसरं चरण. आता कशी जाऊ घरा, आता कशी जाऊ घरा, कशी जाऊ घरा, आता कशी जाऊ घरा, आता कशी जाऊ घरा, आता कशी जाऊ घरा, आता कशी जाऊ घरा. आता कशी जाऊ घर, आता घरी जाऊ कशी? एखाद्या वेळेस आपण जर बाजारात काय आणायला गेलो आणि पैसे पडले, सांगता येत नाही, कसं करावं? घरी काय सांगू? मी जर घरी जाऊन सांगितलं तर माझ्यावरती विश्वास ठेवतील का? माझ्यावरती संशय घेतील की तू नक्की काय केलंस? मी दही दूध विकण्यासाठी गेले, परंतु दही दूध विकणं तर झालंच नाही. मग घरी जर माझ्यावर विचारलं तू काय केलंस एवढा वेळ, कुठे गेली, काय सांगू? माझ्यावर संशय घेतील, माझ्यावर कुठे घातील. परंतु तिथे एखादी एक गवळण म्हटली, तू स्वतःला काय त्रास करून घेऊ नको. तुला भगवान परमात्मा तू पाहिलंय ना, त्याच्या नामामध्ये त्याच्या स्वरूपामध्ये तल्लीन राहा, त्याला आपलाच करून घे, त्याच्यामध्ये एकरूप हो. असा हा माझा घोड्या करणारा भगवान परमात्मा घोड्याही करायचा, मारामारही करायचा आणि लीलाही करायचा. अख्खं गोकुळ त्याला वैतागलं, अख्खं गोकुळ त्याला कंटाळलं. कोणाला? आपल्याला कोणी कोणी कंटाळतो. तुझा पोरगाले काटा आहे, तुझा पोरगाले आगाव आहे, त्याला सांभाळून ठेव, नाही तर माझ्यासारखी मीच आहे. घोड्या नको करू माझे बाबा, हाती घेऊन काठी, शिकविते जनाटी, मुख पसरून करतो मुख पसरून करतो बाबा, घोड्या नको करू माझे बाबा. घोड्या करायचा, घोड्या करायचा. एके दिवशी एक गवळणीचा सासरा वट्ट्यावर झोपला होता. श्रीकृष्ण भगवान परमात्मा असं चालला होता लहान लहान पोरांच्या बरोबर गाव फिरायला, गाव भटकायला. आणि भटकत भटकत असताना एका गवळणीचा सासरा त्या वट्ट्यावर झोपला होता. हातामध्ये पेचकी होती आणि ते पेचकीमध्ये वरती लावलं शिंक होता ना, शिंक पेचकी फटक्यात फोडला आणि तो त्या सासऱ्याच्या डोक्यात फुटला.
तशीच ती गवळण धाव घेतली. यशोदे यशोदे, तुझ्या पोऱ्याला सांभाळ, तुझ्या लालाला सांभाळ, तुझ्या कानाला सांभाळ. त्यांनी माझ्या मागे तर तो म्हातारा, त्याचे दिवस आता भरत आले आणि त्याच्या डोक्यावर शिंक फोडला. थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. यशोदा म्हणते, कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको रे. किती गवळणी आपल्या पाठवले पण आपल्याला समजत नाही त्या. अरे बाबा, कोणाच्या घरी जाऊ नको, तुझी भांडणं यायला लागली, तुझ्या खोडे यायला लागल्या, तुझ्या कंप्लेंट यायला लागल्या. नाहीतर एके दिवशी तुला आता काय करावं लागेल. तिने उखळाला बांधलं. मला सांगा, खूप खूप गंमत आहे. त्या यशोदेने त्या श्रीकृष्ण भगवान परमेश्वर उखळाला बांधला. उखळाला बांधला की कृष्णाला बांधला? माझं असं मत आहे, उखळाला बांधला. अरे जगाचा मालक तो, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे. अरे अनंत व्यापक भगवान परमात्मा एका बाजूला सांगितलं, त्याच्यामध्ये एक लाईनीमध्ये बघा, अनंत ब्रह्मांडे उदरी, ब्रह्मांडाचा मालक व्यापक असा भरलेला भगवान परमात्मा. आणि बाजूला सांगितलं अनंत बालक हा नंदा घरी, आणि छोटासा लहान सांगितलं. आणि त्याला उठवायला बांधणार का? आणि मग ती यशोदा कंटाळली. एके दिवशी म्हणायला लागली, सगळ्या पोरांना जमा केलं आणि म्हणायला लागली, कृष्णा बरोबर राहा, तिच्या बरोबर झोप, जेव आणि ते झोप. भगवान परमात्मा काळात खात असला. वा वा वा, मला तर राधेची भेट होणार. भगवान परमात्माने जावं, राधाला भेटावं. राधेने ओळखलं, अरे एवढी सुंदर कुठून आलीस तू? माझ्या भगवान परमात्म्याने राधेला सांगावं. मणिहर का भेस बनाया बनाया, काना चुडिया बेचणे आया. भेस बनाया बनाया, काना चुडिया बेचणे आया. मणिहर का भेस बनाया बनाया, काना चुडिया बेचणे आया. मणियार का भेस बनाया बनाया, काना चुडिया बेचणे आया. मणियारचा भेस घेतलं, कासारीचं रूप घेतलं आणि बांगड्या विकण्यासाठी आला. कशासाठी? माझ्या राधेला भेटायला आला. सीते 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 राम से मिळा. भजन करा. सीते 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 राम से मिळा दे. 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 राधे 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 कृष्ण से मिला दे. राधे राधे त्या भक्तांसाठी रूप घ्यावा आणि भेटण्यासाठी यावं. एवढा उतावे माझा भगवान परमात्मा व्हावा. माय बाप लक्षात घ्या, आपल्यासाठी सुद्धा भगवान परमात्मा धावत देणार. पण त्याप्रमाणे तुमच्या आमची सुद्धा आरोळी, तुमच्या आमची हाक सुद्धा त्यापर्यंत ऐकायला गेली पाहिजे. द्रौपदी माता सुद्धा कशी हाक मारली, कोठे गुंतला असी द्वारकेच्या राया, वेल का सगळ्याला वेला,
तशी हाक तिथे पोचली पाहिजे. आखे सरसी उडी हाक मारली प्रल्हादाने. भगवान परमात्मा नरसिंहचा अवतार घेऊन धावत आला. तसे हाक तुम्ही आम्ही त्या भगवान परमात्म्याला घातली पाहिजे. तुमची आमची हाक फक्त आपल्या संसारापुरती आहे. तुमच्या हाक जो नश्वर संसार आहे त्याच्यासाठी आहे. तो शाश्वत भगवान परमात्मा आहे त्याच्यासाठी हाक नाहीये तुमची. विठाला घरची कुटी खातील आता कैची जाऊ घरा. हे बरा हा लौकिक. प्रत्येक जण संशय घेणार. मग मी सांगू काय? बाजाराला विकया निघाली दही दूध ताक आणि लोणी. मी सांगणार. जर माझ्यावरती जर कोण संशय घ्यायला लागला ना, माझ्यावरती जर कुठे खात असतील ना, तर मी त्यांना काय करणार? मी त्यांना सांगणार की माझ्या भगवंताने माझं चित्त हरणी केलं. मी जो काय विकायला बाजारात आलेला आहे ना, तो माझा भगवान परमात्मा कसा आहे? माझ्या नामात कत्ती आहे, शास्त्रातिक आहे. बाजाराला विकया निघाली दही दूध ताक आणि लोणी. बाई माझ्या जात नाही पाणी. बाई माझ्या जात नाही पाणी. बाजारामध्ये जो दही दूध मी विकायला आले ना, माझ्या दुधामध्ये पाणी नाहीये. जसं तुम्हा मला आमचे संत महात्म्याने जे नाम दिलंय ना, जे तत्व दिलंय ना, ते खरं आहे. त्या तत्वाची जाणीव ठेवा आणि त्या श्रीकृष्ण भगवंत परमात्म्याला जाणून घ्या. त्या राम प्रभाला जाणून घ्या. तुम्हाला ज्याप्रमाणे गवळणीची अवस्था झाली ना, त्याप्रमाणे तुमची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन करू.